नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवावं याबाबत थेट तज्ज्ञांशी चर्चा करतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात साठीतले आजार अगदी विशेषच जडू लागलेले आहेत. हृदयरोग रुग्णांची संख्या तर इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतात जास्त आहे. देशात दरवर्षी 5.5 लाखांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि बायपास होतात. माधव बागकडून त्यांच्या 18 वर्षांच्या अनुभवात तब्बल 10 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांवर उपचार करून त्यांचे बायपास सारखे हार्ट ऑपरेशन टाळण्यात मदत केली आहे. माधव बागची आयुर्वेदिक चिकित्सा हृदय रुग्णांसाठी कशी उपयुक्त ठरते याविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत हृदय विकारावर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या माधव बाग संस्थेच्या खोपोली हॉस्पिटल येथील ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माधव बागच्या आयुर्वेदिक उपचारांमुळे हार्ट ऑपरेशन टाळण्यात यशस्वी झालेल्या एका आनंदी व्यक्तीचं मनोगत पाहूया. मेरा नाम अवतार सिंह, मैं मीरा रोड का निवासी हूँ. लास्ट 10 साल से मैं डायबिटीज झेल रहा हूँ. पिछले 3 महीने पहले मेरे को हार्ट अटैक आया माइनर, और हार्ट अटैक के बाद जब मैंने चेक किया तो मेरे को मल्टीपल ब्लॉकेज मिले आफ्टर चेकिंग विद एंजियोग्राम. आफ्टर दिस मैंने सोचा कि क्यों ना माधव बाग में जाके इन सब का इलाज करवाया जाए. मैं माधव बाग आया इधर पहली बार सितंबर में, 7 सितंबर को मैं आया और डॉक्टर से मिला. डॉक्टर से मिलने के बाद मेरे को कुछ विश्वास हुआ कि मैं ठीक हो सकता हूँ. फिर मैं 12 सितंबर को आके इधर एडमिट हो गया 4 दिन के लिए. उन 4 दिनों में मैंने लगभग 3.5 किलो वेट कम किया और मेरी डायबिटीज भी काफ़ी कम आई. मैं काफ़ी खुश हूँ इससे, और मेरे को लग रहा है कि मेरी डायबिटीज धीरे धीरे कंट्रोल या ठीक भी हो सकती है. जहाँ तक हार्ट का कंसर्न है, मेरे को पहले से काफ़ी मेरी अच्छी हालत है. डॉक्टर, आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. प्रत्येक ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णाला अँजिओप्लास्टी किंवा बायपास करण्याची आवश्यकता असते का? नक्कीच नसते. की अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसतात, मग ब्लॉकेजेस झाले की आपल्याला बायपास किंवा प्लास्टी सांगितली जाते. आता बायपासमध्येच अर्थ आहे की एक मार्ग बंद आहे तर दुसऱ्या मार्गाने तिथे पोहोचणे. म्हणजे आमच्या हॉस्पिटलच्या समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, तो बंद झाला की खोपोली मार्गाने पुण्याला पोहोचणे म्हणजे तुमची बायपास सर्जरी. म्हणजे बायपास सर्जरीमध्ये पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून तिथे जोडून देऊन रक्तपुरवठा चालू करून दिला जातो. म्हणजे महत्त्वाचं काय तर रक्त तिथे पोहोचणं गरजेचं आहे. हार्टच्या मसलला जसा पाहिजे तसा ब्लड सप्लाय मिळत नाही, त्यामुळे जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारीपण वाटणे, डाव्या साईडला छातीत पाठीत डावा हात दुखणे, तसेच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणे, घशात आवळल्यासारखं होणे, फक्त जॉ पेन होणे, फक्त दोन्ही हाताला मुंग्या आल्यासारखं वाटणे, नेक पेन होणे, छातीत जळजळ होणे, पोट गच्च होणे, गॅसेस झाल्यासारखे वाटणे, अशी जी विविध लक्षणे दिसतात ती हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची ट्रीटमेंट करतो, ही 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. खोपोली हॉस्पिटल, कोंढाळी, विशाखापट्टणम, वडोदरा अशा विविध ठिकाणी आपली ही निवासी हॉस्पिटल आहेत. आणि तिथे आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे ती सगळी प्रत्येक गोष्ट आपण फॉलो करतो. सकाळी 4:30 ते रात्री 8:30 असा दिवस असतो. त्यामध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर आपण डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि आपले ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही पंचकर्माची ट्रीटमेंट असते. त्यामध्ये सगळ्या शरीराला मसाज असतो, स्टीम म्हणजे वाफ दिली जाते, हृदयावर काही औषधद्रव्यांची धारा असते, इनिमात्र औषध असते. याच्याने जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या बायपासच होते, तर वेगळं इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही. आणि त्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले, ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन काही हॅम्पर होते की नाही, हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. 2D
इको GLS वरून समजतं. अशा विविध टेस्ट पहिल्या दिवशी आपण करतो, पुन्हा शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स आपण पेशंटला फरक दाखवून देतो. असे 1 किंवा 2 पेशंट चांगले झालेले नाही आहेत, तर 10 लाखाहून जास्त पेशंट आपले छान झालेले आहेत आणि आत्ताही आनंदी जीवन जगतायत आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे. अगदीच. संपूर्ण हृदय शुद्धीकरण या चिकित्सेबद्दल आता आपण सविस्तर अशी माहिती दिली आहे. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की ऑपरेशन टाळण्याच्या उद्देशानेच माधवबागमध्ये नॉन सर्जिकल SHS अर्थात ज्याचा उल्लेख मॅडमनी केला, संपूर्ण हृदय शुद्धीकरण या चिकित्सेची निर्मिती केली गेलेली आहे. लॅन्सेट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि जॅपी यांसारख्या 150हून अधिक विश्वविख्यात संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP सारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक पद्धतीने मात देता येऊ शकते. जसं मॅडमनी सांगितलं, 10 लाखांहून अधिक रुग्णांनी या चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा जर माधवबागच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ इच्छित असाल, त्यांच्याकडून आपल्याला उपचार करून घ्यायचे असतील, तर ताबडतोब फोन उचला आणि 022489323223 या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आपले जुने काही रिपोर्ट्स असतील ते दाखवून आपण तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्की मिळवू शकता. संपूर्ण भारतात माधवबागचे 350हून अधिक क्लिनिक्स आहेत. खोपोली, कोंढाळी, विशाखापट्टणम आणि वडोदरा इथे 4 सुसज्ज असे निवासी हॉस्पिटल्स तुमच्या सेवेसाठी आहेत. डॉक्टर, काही रुग्ण जे असतात ज्यांना 90% किंवा 100% ब्लॉकेजेस असतात, त्यांना अर्थातच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलेला असतो. आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण या चिकित्सेबाबत सांगितलं, या चिकित्सेचा अशा रुग्णांना फायदा होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. म्हणजे ब्लॉकेजेस किती का असेनात, हे ब्लॉकचा मराठीत अर्थ काय तर अडथळा. कशाला अडथळा करते तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते आणि रक्त पुढे जात नाहीये म्हणून पेशंटला त्रास होतोय. तर बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. तर आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने नॅचरल वेनी बायपास करून सर्क्युलेशन वाढवलं जातं आणि त्यामध्ये स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियक इम्पेडन्सोग्राफी ह्या सगळ्या टेस्ट करून फरकही दाखवला जातो. म्हणजे पहिल्या दिवशी जर पेशंट व्हीलचेअरवर आलेला असेल तर जाताना तो चालत जातो. पहिल्या दिवशी जर स्ट्रेस टेस्टवर पेशंट 5 मिनिट चालू शकला तर जाताना तो 15 मिनिट कंप्लीट करतो. जी की ही स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉक दिसले, ते ब्लॉक करतात की नाही हे पट्ट्यावर चालण्याच्या टेस्ट, ट्रेडमिल टेस्टवरून समजतं. तर आपण पहिल्या दिवशी ही ट्रेडमिल टेस्ट करतो. पुन्हा आपल्या ट्रीटमेंटनंतर 7 दिवसाची जी आपली चिकित्सा आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेस टेस्ट करतो आणि हा सूर्य, हा जयद्रथ असं इथेच दाखवून देतो. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो VO2 max. VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तर हे 35 ml पर kg पर मिनिट असा VO2 max लागतो. तो किती आहे हे जाणून घेण्यासाठी महत्त्वाची असते ती स्ट्रेस टेस्ट. म्हणजे तुमचे ब्लॉकेजेस किती का असेना, जर तुमचा VO2 max छान असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आणि हाच VO2 max इम्प्रूव्ह करण्यासाठी आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही चिकित्सा कामी येते. आणि असे आपल्याकडे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, दुबई आणि अख्ख्या देशातून आपल्याकडे पेशंट येत असतात. बिहार, राजस्थान, आसाम, गुवाहाटी सगळीकडून आणि सगळे छान प्रकारे आपली ट्रीटमेंट घेऊन आनंदी जीवन जगू शकतात. आणि त्यांनी जे लाईफस्टाईल चेंज केलेली असते म्हणून फॉरएव्हर म्हणजे जवळजवळ 18 वर्षापासून माझ्याकडे पेशंट फॉलोअपला येत आहेत आणि ते चांगल्या प्रकारे त्यांचं आनंदी जीवन जगतायत. अगदीच. डॉक्टर, काही रुग्णांना एकदा त्यांची एंजिओप्लास्टी झाली की पुन्हा एंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला जातो, हे असं का होतं? आता एंजिओप्लास्टी करून आपण शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन तर चालू केलं, पण कुठेतरी ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे की पुन्हा पुन्हा ब्लॉकेजेस होऊ नयेत, हे करणं खूप गरजेचं आहे. आता ब्लॉकेजेस आले कुठून, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं आहे. म्हणून डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी सगळ्या करणं गरजेचं आहे. पण एकदा आपलं ऑपरेशन झालं की आपण हां मी आता जिंकलो, मी काही करू शकतो, मी काही खाऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा आपण त्या गोष्टी करायला जातो आणि पुन्हा पुन्हा ही रिस्टेनोसिस होण्याची फॅक्टरी चालू राहते. तर कुठेतरी ही बंद करण्यासाठी आपली लाईफस्टाईलच चेंज करणं गरजेचं आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही चिकित्सा करून जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून नैसर्गिकरित्या बायपास करून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून की नॅचरल वेनी बायपास झाली आणि पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीतून जावं लागू नये
म्हणून आहार काय घ्यायचा, किती खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, किती प्रमाणात करायचं, हेच 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये आपण शिकून देतो, रॅदर करून घेतो. रॅदर आपण रॅशन पण देतो. तेवढंच काढून तेवढ्याच प्रमाणात खाल्लं तर हे ब्लॉकेजेस, हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी कमी होण्यासाठी काम होतं. आणि त्यासाठी आपण 7 दिवस तर इथे सगळं ट्रीटमेंट प्रॉपर फॉलो करून घेतो, पण घरी पण हे सगळं फॉलो होणं गरजेचं आहे. ह्यासाठी आपण MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप डेव्हलप केलेला आहे की घरी पण गेल्यानंतर पेशंटचं प्रॉपर अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन आपण सगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. 3 महिने फार कष्टाचे असतात की त्यामध्ये 90 दिवसामध्ये आपण जे डाएट देतो, एक्झरसाईज लागतो, ते सगळं प्रॉपर फॉलो केलं तर नक्कीच ब्लॉकेजेस पण रिड्यूस होताना आपल्याला दिसत आहेत. आपण जवळजवळ लॉकडाऊन नंतर CT अँजिओग्राफी नावाची टेस्ट 250 जणांची रिपीट केली पहिल्या दिवशी आणि 3 महिन्यानंतर, तर जवळजवळ 30 ते 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत. तर ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, ज्यांना ब्लॉकेजेस आहेत, त्यांनी जर संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून घेतली तर नक्कीच त्यांचे पण डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून घेणं नक्कीच गरजेचं आहे. फारच फायदेशीर अशी ही ट्रीटमेंट आहे. प्रेक्षक हो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की ब्लॉकेजेस, डायबिटीज, BP, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड इत्यादी आजार हृदयाला कमजोर करणारे आजार आहेत हे आपल्याला माहीतच असेल. पण माधव बागने त्यांच्या विना शस्त्रक्रिया संपूर्ण जे आपण ज्याच्याविषयी बोलतोय हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या मदतीने 10 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. लाखो रुग्णांना त्यांचे हार्ट ऑपरेशन टाळण्यात देखील त्यांनी मदत केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आजारांवर मात करू शकता. ही चिकित्सा त्यासाठी उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी नक्की माधवबागच्या तज्ज्ञांची भेट घ्या आणि त्याचसाठी 02248932323 या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल द्या. डॉक्टर, बऱ्याच जण असं होतं की आपल्या हृदयाची पंपिंग पॉवर कमी होते किंवा हृदयाचा आकार वाढल्याचं आढळून येतं. कधी पायाला सूज येते, अगदी व्यक्ती बसलेली असेल तरी सुद्धा तिला तिचा श्वास भरून येतो, दम लागतो, जरा जिने चढले की धाप लागते. हे असं का होतं याच्यापेक्षा यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपाय करता येऊ शकतात का? नक्कीच येऊ शकतो. आता हृदय हा पंपसारखं कंटिन्युअस 24 तास 365 दिवस आपलं काम करत असतं. म्हणजे हृदयाचं काम काय आहे? अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. हे काम करण्यासाठी ही नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हार्टनं 50 ते 60% काम करत असतं. कोणाचंच ते 100% काम करत नाही. पण त्यामध्ये ज्यांचं 20% करते, 15% करते, 10% करते, अशा लोकांमध्ये हे पंप जो आहे तो स्लो मोशननी काम केल्यामुळे पायावर सूज येणे, दम लागणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, तुमच्या पोटात पाणी साठणे, छातीत पाणी साठणे, पुन्हा झोपताना श्वास लागल्यामुळे उठून बसणे, जेवणाची इच्छा न होणे, अचानक वजन कमी होणे, पाय दुखणे, पायावर सूज येणे, अशी विविध लक्षणं तुमच्या हृदयाची कार्यक्षमता कमी असल्यामुळे दिसतात. आता ही हृदयाची कार्यक्षमता आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे नक्कीच वाढते. आणि हाच रिसर्च पेपर आपला लॅन्सेट जे वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे त्याच्यामध्ये 2013लाच सबमिट झालेला आहे की त्यामध्ये +5नी आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते असं दिसून आलेलं आहे. म्हणजे ज्यांच्या हृदयाची ताकद 35% ती 40% होते, 40ची 45 होते, 45ची 50 होते. कोणाचंच हृदय 100% काम करत नाही. ज्यांचं ते कमी होतं ते नक्कीच इम्प्रूव्ह होतं. सारखं जे हॉस्पिटलायझेशन लागतं की पाणी साठलेलं आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, ते सगळं कमी होऊन जातं. त्या ह्याच्यामध्ये क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या ह्या पेशंटमध्ये हृदयाचा जो आकार वाढलेला असतो त्याच्यामध्ये हृदयाची ताकद ज्यांची कमी झालेली असते त्याच्यामध्ये तुमचा लाईफस्पॅन कमी होतो. तर हा लाईफस्पॅन वाढवण्यासाठी आपलं माधवबाग कार्यरत आहे. त्यामध्ये माझ्याकडे जवळजवळ 18 वर्षापासूनचे पेशंट अजूनही छान प्रकारे त्यांचं आनंदी जीवन जगत आहेत. सारखं हॉस्पिटलायझेशन होत नाही आहे, हृदयाची कार्यक्षमता वाढलेली आहे. बरेच पेशंट ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी आहे ते व्हीलचेअरवर आलेले असतात. ICUमध्ये त्यांचे 2-4 दिवस जातात, त्यानंतर जाताना ते चालत जातात. हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं आपल्या हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. राम किसनराव काने, राहणार पांगरखेडा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मला थोडा छातीत त्रास व्हावा लागला. मग मी अंबडला दवाखान्यात आलो. अंबडला दवाखान्यात आलं तर मला ते डॉक्टरने सांगितलं होतं मला थोडं अटॅकाचा प्रॉब्लेम दिसते, तर मग तुम्ही जालन्याला जा. जालन्याला आलो. जालन्याला मला एक दवाखान्यामध्ये मी तिथं चेकिंग केली. मला डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्यावाले
जवळपास 3 ब्लॉकेज आहे 95% तर मग तो बायपास करावं लागतं आहे. तर मग मला त्याच्यानंतर मला माधवबागची माहिती भेटली. मग माहिती भेटले तर आमची एक पाहुणी पहिली येऊन गेली तिथं. त्याने आम्हाला सांगितलं बा तुम्हाला तिथं गेलं तर ऑपरेशन कुठलं काही करायची गरज पडणार नाही, तुम्ही बिंदास बायपास करायची काही गरज पडणार नाही, काही नाही तुम्ही जा आणि तिथलं ट्रीटमेंट घ्या. मग आम्ही इथं आलो. तिथे नंतर इथलं ट्रीटमेंट घेतलं. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही पहिल्याने 7 दिवस इथं राहिलो. 7 दिवसानंतर आता म्हणजे 5 वेळेस आता तपासण्या झाल्या आमच्या पूर्ण. तर मला पहिल्याने असं साधं चालता बी येत नव्हतं, म्हणजे दम लागत होता. दम लागायचा मला असं चालायला सुद्धा येत नव्हतं. तर मला आता इथं आल्यापासून मी क्लिअर झालो आणि आज टकाटक आहे. मी आज शेतातला काम करतोय. मी माझ्या शेतात आऊत जनावरं ढोरं सगळं काही काम करतो. आज मला कुठलं काही प्रॉब्लेम राहिलं नाही. प्रेक्षको, मला तुम्हालाही हे आवर्जून सांगायचंय की माधवबाग गेली 18 वर्षांहून अधिक काळ आपल्या 350हून अधिक क्लिनिक आणि 4 निवासी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. 10 लाखांहून अधिक रुग्ण त्यांनी नॉन सर्जिकली बरी केलेले आहेत. तुम्हाला जर या प्रगत आयुर्वेदिक चिकित्सेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे जुने रिपोर्ट्स दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि मी आधी सुद्धा सांगितलंय यासाठी करायचं काय आहे तर 0224893232323 या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आजच मिस कॉल द्यायचंय. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क साधतील. खरं तर मॅडम, सामान्यपणे आपण असं पाहिलंय की हार्ट ऑपरेशन झाल्यानंतर ना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या खरंच घेणं आवश्यक असतं का, आणि जर नसेल तर त्या टाळण्यासाठी काही उपाय आहेत का आपल्याकडे? नॉर्मल पर्सन औषधं घेतात का, तर नक्कीच नाही. तर तसंच आपण आपले संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट केली, डाएट, एक्झरसाइज प्रॉपर सगळं फॉलो केलं, आपलं रक्त घट्ट कधी होणार आहे, आपली सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, बिलकुल शरीराची हालचाल नाही आहे, बिलकुल तुम्ही AC मध्ये बसताय, बिलकुल तुम्ही एक्झरसाइज नाही करत आहे, वेळी खाताय, तर मग घट्ट रक्त होण्याची प्रक्रिया शरीरामध्ये चालू होते. जर आपण डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज करत असू तर तुम्हाला गोळ्या घ्यायची पण गरज लागत नाही. आणि रक्त पातळ करण्याच्या गोळीचा डोस जो असतो तो स्टॅट 350 मिलीग्राम असा असतो की जेणेकरून जिथे रक्ताची गुठळी इमर्जन्सीमध्ये आपल्याला झालेली असते ती कमी करण्यासाठी ते काम करत असतं. पण रोज आपण जे 75 ग्रामची गोळी घेत असतो त्याच्याने लगेच रक्त पातळ होतं असं नाही. तर हे सॅटिस्फॅक्शन आहे. त्यासाठी तुम्ही जर डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज केली, माधवबागची मदत घेतली तर नक्कीच तुम्हाला गोळ्या घ्यायची पण गरज लागत नाही. अगदीच. प्रेक्षक हो, तुम्हाला जर ब्लॉकेजेस आढळून आले असतील, हृदयासंबंधित काही समस्या जाणवत असतील किंवा गोळ्या कायमच्या बंद करायच्या असतील तर माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. माधवबाग सोबत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करून घ्या. आपले जुने रिपोर्ट्स दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन म्हणजेच अर्थात त्यांचा सल्ला नक्कीच घ्या. माधवबागच्या हॉस्पिटल्समध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबत एका वेळच्या पंचकर्मा चिकित्सा यासाठी 9,000 इतकी फी घेतली जाते. पण आपल्यासाठी म्हणजे आज मिस कॉल देणाऱ्यांसाठी या चाचण्या 2,499 अशा सवलतीच्या दरांमध्ये केल्या जात आहेत. त्यामुळे नक्की माधवबाग हॉस्पिटलला भेट द्या. त्यासाठी करायचं काय आहे तर फक्त 02248932323 या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपल्याला मिस्ड कॉल द्यायचं आहे. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. हृदयासंबंधित या सर्व आजारांतून किंवा या सर्व त्रासातून आराम मिळवलेल्या एका आनंदी व्यक्तीचं मनोगत आता आपण पाहणार आहोत. मैं संगीता प्रकाश जैन, मैं जलगांव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है, तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर. और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं, पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ. उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, 20% आपका पंपिंग है ना, काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग. जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह, व्यवस्थित नाश्ता, एक तो डाइट कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है. दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे.
और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला। और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है। और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन, वो भी काफ़ी सराहनीय रही मेरे लिए। तो माधव बाग एक कम खाना, गम खाना और दम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है। आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे। मॅडम, जाता जाता आम्हाला थोडक्यात सांगा की ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांमध्ये ना बऱ्याचदा अतिवजन वाढणं, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा डायबिटीज त्यांना होणं हे किती सामान्य आहे, म्हणजे घाबरण्याची आवश्यकता आहे का? थोडक्यात सांगा। ब्लॉकेजेस होण्यासाठी हेच सगळे रिस्क फॅक्टर आहेत। डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, तुमच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, स्ट्रेस वाढणे, ताणतणाव, वेळी अवेळी खाणे, पुन्हा बदलती जीवनशैली, हे सगळी कारणं आहेत। तर ह्या जीवनशैली चेंज करणे, डायबिटीज रिव्हर्स करणे, ब्लड प्रेशर रिव्हर्स करणे, ओबेसिटी रिव्हर्स करणे, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये चिकित्सा करतो। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करत असतो। अगदीच उपचारांपेक्षा प्रतिबंध, काळजी घेणं कधीही बरं, असा महत्त्वपूर्ण सल्ला मॅडमने दिलेला आहे। मॅडम, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते। धन्यवाद। धन्यवाद। प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास।